वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केलाय। भाजपसोबत मवियानं 20 जागा फिक्स केल्याचा आरोप त्यांनी केलाय। दरम्यान त्यांच्या या आरोपांनंतर राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा रंगल्यात। पाहूया। मैं सिर्फ 20 नाम कॉन्स्टिट्यूंसी के बताऊंगा कि जहां पर उम्मीदवार जो है वो फिक्सिंग है। भाजपसोबत महाविकास आघाडीनं 20 जागा फिक्स केल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय। कल्याण, बीड, बुलढाण्याच्या निवडणुका फिक्स असल्याचा आरोप करत आंबेडकरांनी मवियावर टीकास्त्र डागलंय। प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या आरोपांनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। मैं सिर्फ 20 नाम कॉन्स्टिट्यूंसी के बताऊंगा कि जहां पर उम्मीदवार जो है वो फिक्सिंग है। जैसे भंडारा की है, बुल्ढाना की है। ओल्ड शिवसेना का कैंडिडेट जाधव एकनाथ शिंदे के साथ है, उसी को उम्मीदवारी दी है एकनाथ शिंदे ने। उद्धव ठाकरे ने जो उम्मीदवारी दी है उसके पीए को दी है। तो ये मैच फिक्सिंग है या नहीं है? दरम्यान राज्यात लोकसभा निवडणुकीत मराठा आणि ओबीसी हे दोन फॅक्टर मोठा परिणाम करणार असल्याचा दावा प्रकाश आंबेडकरांनी केलाय। मात्र या फॅक्टरचा फार फरक पडणार नसल्याचं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलंय। 30% मतदान हा जरांगे पाटलाच्या याच्याप्रमाणे वोटिंग करणार। परंतु जे काही मध्यंतरी आंदोलन झाली त्या आंदोलनामधून सर्व ओबीसी हा पॉलिटिकल जागृत झालेला आहे, तेव्हा असर्टिव्ह झालाय असं मी त्या ठिकाणी मानतो। हे दोन फॅक्टर्स माझ्या अंदाजानं फार मोठ्या प्रमाणात इफेक्ट करतील असं माझं स्वतःचं म्हणणं आहे। बाळासाहेब आंबेडकरांचा पक्ष असेल किंवा इतर कोणी असतील, त्यामुळे काही स्थानिक ठिकाणी काही थोडेसे मतांचं विभाजन होईल। पण मला वाटतं ही महाविकास आघाडी आणि महायुती ह्या दोन विचारधारांची निवडणूक होती आहे। लोकांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे। आता काही स्थानिक पातळीवर काही लोकांची नाराजी आहे, कोणी स्वतंत्र उमेदवारी करायचा प्रयत्न करून मताचं विभाजन करायचा प्रयत्न करते, पण एकंदरीत त्यावर काही फरक पडेल असं मला वाटत नाही। प्रकाश आंबेडकरांनी गुरुवारी नाना पटोलेंवर देखील गंभीर आरोप केले होते। नागपुरात वंचितनं काँग्रेसला पाठिंबा दिल्यानं नाना पटोलेंना झोंबल्याचं आंबेडकरांनी म्हटलं होतं। नाना पटोले त्याचं नाव जाहीर झालं, भंडारा गोंदिया काय म्हणा लागले, आम्ही लढणार नाही। अरे तुम्ही प्रदेशाध्यक्ष, नागपूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, झोपलं कोणाला? नाना पटोलेला। अरे बाबा तू बीजेपीचा आहेस की काँग्रेसचा आहे पहिल्यांदा सांग। प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर मी काही बोलणार नाही। एकच त्यात गोष्ट अशी आहे की त्यांनी स्वतंत्र उमेदवारी करून विरोधी पक्षांची मतं विभाजन करण्याचं काम केलेलं आहे। तर दुसरीकडे वंचितच्या भूमिकेवरून तुषार गांधी यांनी प्रकाश आंबेडकरांवर टीका केली। वंचितला मतदान करू नका असं थेट आवाहन त्यांनी केलं। गेल्या वेळेला पण जे काँग्रेस आणि त्यांच्या युतीचं नुकसान झालं होतं ते ह्यांनी जे वोट तोडल्या होतं त्याच्यामुळेच झालेलं होतं। आणि जे रेकॉर्ड आहे त्याच्यावरून आपल्याला कळतं की फक्त वोट तोडण्याच्या उद्देशाने हे 3 कॉर्नर्ड आणि 4 कॉर्नर्ड फाईट्स घडवून आणल्या जात आहेत आणि त्याचा फायदा तर भाजपलाच होणार आहे ना। म्हणून आपल्याला जर गणितचं समीकरण मांडायचं झालं तर भाजपचाच हात असावा असं वाटतं। तुषार गांधी यांनी आंबेडकरांवर केलेल्या टीकेनंतर प्रकाश आंबेडकरांनीही तुषार गांधी यांना प्रत्युत्तर दिलं। निराधार आरोप करण्यात वेळ घालवणं टाळा असं ट्विट करत आंबेडकरांनी तुषार गांधींवर पलटवार केलाय। तुमचं विधान केवळ अत्यंत बहिष्कृत आणि समस्याप्रधान नाही, तर ते संसदीय लोकशाही आणि स्वतंत्र राजकीय नेतृत्वासाठी प्रयत्नांना नाकारणार आहे, जे वर्ग, जात आणि धर्माच्या बंदिवान नाहीत। महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला कसं वागवलं हे तुम्हाला माहित नाही का? त्याचं राजकारण किती बहिष्कृत आहे हे तुम्हाला माहित नाही का? मविया आणि भाजपच्या नेत्यांमध्ये झालेली तडजोड तुम्हाला माहित नाही का? तुमचं राजकीय ज्ञान अस्तित्वात नसलं तर कृपया मूर्खपणाचं बोलणं आणि निराधार आरोप करण्यात तुमचा वेळ घालवणं टाळा। काळच सत्य सांगेल। खरं तर चिन्ह आधीच आहेत, पण तुम्ही डोळे झाकलेले दिसत आहेत। प्रकाश आंबेडकरांनी मवियावर गंभीर आरोप केले।
त्यामुळे प्रकाश आंबेडकरांच्या आरोपांवर मविया काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.